बातमी साताऱ्यातून आहे। साताऱ्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे। कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। धरणातून 16,000 क्युसेक पाण्याचा विसर्गही होतोय। नदीकाठच्या सगळ्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून दिला जातोय। कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे उघडलेले आहेत। या धरणामधून 16,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जातोय। मात्र पावसाचं प्रमाण जर का वाढलं तर धरणातील पाणीसाठा देखील वाढू शकतो। त्यामुळे आता प्रशासनाकडून सगळ्याच नागरिकांना नदीकाठच्या गावातील जे लोक आहेत, धरणाच्या काठी जे राहतात, त्यांना देखील खबरदारी घेण्याचं आवाहन केलं जात आहे। बातमी रत्नागिरीमधून आहे। रत्नागिरी जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू असली तरी समुद्र आजही खवळलेलाच आहे। रत्नागिरी, गणपतीपुळे यासोबतच मालगुंड, गुहागर, दापोली, राजापूर या किनारपट्टी भागात अजस्त्र लाटांचा तडाखा बसलाय। रत्नागिरीच्या मिऱ्या किनारपट्टीवरून याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट असला तरी मात्र पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचं चित्र आहे। असं असलं तरी समुद्र मात्र खवळलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपण सध्या आहोत ते रत्नागिरीतल्या 15 माळ अलावा या परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी अजस्त्र लाटांचं तांडव आपल्याला पाहायला मिळतं आणि अजस्त्र लाटांचा मारा जो आहे तो किनारपट्टीवर होताना पाहायला मिळतोय। कशा पद्धतीने या लाटा ज्या आहेत त्या आपण किनारपट्टीवर धडकताना पाहायला मिळतो। धुपप्रतिबंधक जो बंधारा आहे त्या बंधाऱ्यावरून या लाटा ज्या आहेत त्या पलीकडे येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि जवळपास 4.5 ते 5 मीटर उंचीच्या लाटा ज्या आहेत त्या या किनारपट्टीवर आढळताना आपल्याला पाहायला मिळतात। अशीच परिस्थिती रत्नागिरीतल्या गुहागर असेल, हरणे असेल, दापोली असेल किंवा अन्य समुद्र किनाऱ्यांच्या ठिकाणी देखील आपल्याला पाहायला मिळते। आज रत्नागिरी जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे। मात्र पावसाने सकाळपासून काहीशी विश्रांती घेतली असून अधूनमधून पावसाच्या तुरळक सरी ज्या आहेत त्या बरसताना आपल्याला पाहायला मिळतात। गेल्या 24 तासामध्ये जवळपास 60 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। सर्वाधिक पाऊस हा मंडणगड तालुक्यामध्ये झाला असून मंडणगड तालुक्यामध्ये गेल्या 24 तासात 109 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। त्या खालोखाल अन्य तालुक्यांमध्ये देखील 60 ते 70 मिलीमीटरपेक्षा पावसाची नोंद झालेली आहे। रात्री पावसाची संततधार सुरू होती। मात्र असं असलं तरी आज सकाळपासून मात्र पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचं चित्र आहे। पण समुद्र मात्र खवळलेला आपल्याला पाहायला मिळतोय। अजस्त्र लाटांचं तांडव समुद्रामध्ये आजही पाहायला मिळतोय आणि आजही मोठं उधाणाचा फटका जो आहे तो कोकण किनारपट्टीला बसताना पाहायला मिळतोय। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी। छत्रपती संभाजीनगर शहरात देखील मुसळधार असा पाऊस पडतोय। जोरदार पावसामुळे रस्त्यांवर पाणी तुंबलेलं आहे। शहरातील बीड बायपास रोडवरती पाणी तुंबल्यानं वाहन चालकांचे मोठे हाल होत आहेत। गुडघ्याभर पाण्यातून दुचाकीस्वार मार्ग काढतायत। वाहतूक देखील मंदावलेली आहे। मुसळधार पाऊस हा छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील पडतोय। सखल भागांमध्ये पाणी साचण्यास देखील सुरुवात झाली आहे। त्यामुळे वाहन चालकांचे मात्र मोठे हाल होत आहेत। गुडघ्याभर पाण्यामधून या दुचाकीस्वारांना आता मार्ग काढून पुढे जावं लागतंय। हवामान खात्यानं गोंदिया जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा रेड अलर्ट हा दिलेला आहे। अनेक भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। गोंदिया शहरातील अंडरग्राउंड परिसर पाण्याखाली गेलेला आहे। त्यामुळे हा मार्ग धोकादायक असून या ठिकाणी अनेक लोक आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत। मुसळधार पावसामुळे अनेक मार्ग बंदही पडलेले आहेत। त्यामुळे वाहतूक विभागाकडून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन केलं जातंय। गरज असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घराबाहेर पडू नका, असं देखील गोंदियावासियांना सांगितलं जातंय। नाशिकच्या मनमाडमध्ये बस स्थानक इमारतीच्या नूतनीकरणाचं काम सुरू आहे। त्यामुळे बस स्थानक आवारातील रस्त्याची दुरवस्था झाली असून रस्त्याला मोठमोठे खड्डे पडलेत। खड्ड्यामध्ये पावसाचं पाणी साचल्यानं संपूर्ण परिसर चिखलमय झालाय, तर प्रवाशांना चिखलातून वाट काढावी लागतेय। दरम्यान बस स्थानक परिसरातून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी। नाशिकच्या मनमाड बस स्थानकात नूतनीकरणाचं काम सुरू आहे। त्यामुळे या ठिकाणी तात्पुरतं बस स्थानक उभारण्यात आलंय। मात्र या बस स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेत, रस्त्यावर खड्डे पडलेत आणि हा परिसर पाहू शकतो या ठिकाणी खड्डे पडल्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। खड्डे पडल्यामुळे या खड्ड्यामुळे पावसाचं पाणी साठतंय आणि सर्वत्र चिखल पसरल्यामुळे नागरिकांना आणि खास करून जे विद्यार्थी असतील, दररोज करणारे प्रवासी असतील किंवा नियमित प्रवासी असतील त्यांना मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी त्रास सहन करावा लागतोय। अक्षरशः चिखलातून मार्ग काढून या ठिकाणी जावं लागतंय। मोठे मोठे खड्डे पडल्यामुळे जे गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी उधळतात आणि त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली। या बाबतीत
बस स्थानक प्रशासनाकडे वारंवार मागणी करून देखील कुठलीही दखल घेतली जात नसल्यामुळे वारंवार या ठिकाणी जे प्रवासी आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय. एकंदरीतच या सर्व प्रवासाचा त्रास कमी करण्यासाठी प्रशासनाने आता दखल घेऊन कुठेतरी ह्या रस्त्याचं डागडुजीकरण करून प्रवाशांना दिलासा देण्याची गरज या निमित्ताने व्यक्त केली जात आहे. निलेश वाघ, NDTV मराठी, मनमाड, नाशिक. तिकडे बीडमध्ये एसटी बसला गळती लागलेली आहे. पाटोदा ते परभणी मार्गावरील बसचा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. प्रवाशांचा बसमधून छत्र्या धरून प्रवास आणि हाच व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. गळक्या बसमधला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय. प्रवास आपल्याला बघायला मिळतोय, त्यामुळे आता प्रवाशांकडून मनस्ताप देखील सहन केल्याचा व्हिडिओ. अमरावती जिल्ह्यामध्ये मेळघाटामध्ये सतत मुसळधार असा पाऊस सुरू आहे. उतवाली तसेच धारणी या दरम्यानच्या नदीला पूर आलेला आहे. नदीवरून पाणी वाहू लागलंय. पुलावरून पाणी वाहत असताना वाहन चालक जीव धोक्यात टाकून वाहन या ठिकाणी आणून प्रवास करत असल्याचं देखील या दृश्यांमध्ये बघायला मिळते. मोठ्या प्रमाणात हे पाण्याचा प्रवाह आहे. प्रशासनाकडून या ठिकाणी न जाण्याचं आवाहन देखील केलं जाते. मात्र काही अतिउत्साही पर्यटक असतील किंवा इतर स्थानिक लोक असतील ते या पुलाचा वापर करतायत आणि जीव धोक्यात टाकून या ठिकाणाहून वाहतूक करत आहेत. वर्धेच्या समुद्रपूर तालुक्यातील लाल नाला प्रकल्पाचे 5 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. 3 दरवाजे 25 तर 2 दरवाजे 20 सेंटीमीटरने उघडलेत. त्यामुळे नदीकाठच्या सगळ्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशाराही देण्यात आलाय. समुद्रपूर तहसीलदार कपिल हाटकर या सगळ्या परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत. प्रकल्पाचे दरवाजे उघडले असल्यानं खबरदारीचं आवाहन केलं जात आहे. तिकडे हिंगोली जिल्ह्यामध्ये आज सकाळपासूनच पडत असलेल्या रिमझिम पावसानं दुपारपासून जोर धरलेला आहे. तर हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदी यावर्षी पहिल्यांदाच दुथडी भरून वाहतेय. तर या पडत असलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळालंय. हिंगोली जिल्ह्याला आज हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आलाय. आपत्ती व्यवस्थापनाकडून नदीकाठच्या सगळ्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा आहे. या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी. हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील 3 दिवसापासून रिमझिम पावसाची सुरुवात केलेली आहे. मात्र जे आज जे सकाळपासून जे आहे ते पावसाचा जोर वाढलेला दिसून येत आहे. आपण बघू शकता ही कयाधू नदी आहे आणि या कयाधू नदी सध्या दुथडी भरून वाहत असल्याचे दिसून येत आहे. हिंगोली जिल्ह्याची प्रमुख नदी आहे आणि या नदीला सध्या मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे. मागील 2 दिवसापूर्वी या नदीला किंचित प्रमाणात पाणी होतं. मात्र सद्यस्थितीला जे आहे ते ही नदी जी आहे ते दुथडी भरून वाहत असल्याचे दिसून येत आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये कालपर्यंत जे आहे ते हिंगोली जिल्ह्यामध्ये 18 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. तर आज जे आहे ते हिंगोली जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आलेला आहे. जे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आहे त्यांच्याकडून जे आहे ते नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. या पडत असलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळालेलं आहे. एकंदरीत बघायला गेलं तर या पडत असलेल्या पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा पाऊस असल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील जी जीवनवाहिनी आहे कयाधू नदी, ती कयाधू नदी सध्या दुथडी भरून वाहत असल्याचे दिसून येत आहे. समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली. राज्यामध्ये पावसाचा जोर कायम असताना दुसरीकडे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला पावसामुळे गळती लागल्याचं बघायला मिळत आहे. विठ्ठल मंदिराच्या गर्भगृहाशेजारी असणाऱ्या दर्शन रांग परिसरामध्ये 16 खांबी या परिसरात पावसामुळे मोठी गळती लागली आहे. त्यामुळे मंदिराच्या छतातून पाणी गळतंय. ओलावा मंदिराच्या भिंतींवरती पसरला आहे. त्यामुळे भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी त्यामुळे भाविकांकडून केली जाते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. अशातच नैसर्गिक सौंदर्यानं नटलेल्या वेरूळ लेणीवरील डोंगर दऱ्यातील धबधबे पावसानं खळाळून वाहत आहेत. तसेच याच पावसामुळे वेरूळ नजीकच्या सीता न्हाणी या ठिकाणी धबधब्यासह लेणी परिसरातील धबधबे जलधारांनी कोसळत आहेत. या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी. मी कुठं उभा आहे हे आता तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळच्या या लेणीमध्ये पर्यटक गर्दी करत असतात. आणि हा धबधबा म्हणजे सीता की न्हाणी हा धबधबा ओसांडून वाहतोय. आणि हे दृश्य पाहण्यासाठी, हे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी अनेक पर्यटक पावसाची वाट पाहतात.
आणि हे दृश्य आज पाहायला मिळतंय। छत्रपती संभाजीनगर मध्ये आज सकाळपासून पाऊस जोरदार पाहायला मिळतोय आणि दुपारनंतर हा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला, त्यामुळे या वेरूळ मधली हा जो धबधबा आहे ओसांडून वाहतोय आणि हे दृश्य तुम्हाला NDTV मराठीच्या स्क्रीनवर पाहायला मिळतात। हे दृश्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक या पावसाची वाट पाहत असतात आणि हे दृश्य आज अशा मनमोहक असं हे दृश्य तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय। हा धबधबा काही वेळापूर्वी सुरू झाला आहे आणि आता पर्यटक जे या ठिकाणी आले होते ते या ठिकाणी या सगळ्याचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात। या सगळी गोष्टी ज्या आहेत तर ह्या फोटोमध्ये कैद करण्यासाठी जे आहे तर पर्यटक सेल्फी आणि फोटो काढताना आपल्याला पाहायला मिळतो। हा वेगळा आनंद असतो। या धबधब्याच्या ठिकाणी आल्यानंतर हे दृश्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक अनेक वर्षांची म्हणजे पावसाची वाट पाहतात आणि हे दृश्य तुम्हाला NDTV वर पाहायला मिळतात। आणि हे दृश्य जर तुम्हाला डोळ्या समोरून पाहायचं असेल तर वेरूळ लेणीला नक्की भेट द्या। मोहसिन शेख, NDTV, वेरूळ, छत्रपती संभाजीनगर।